रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 64 ते 66 अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। हे सकळ कुळ देखुनी जो शोकू उपजला से मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आनिके। या ओव्यामध्ये अर्जुन आपली मानसिक अवस्था श्रीकृष्णासमोर मांडत आहे। या ओव्यांचा पुढील प्रमाणे अर्थ होतो। अर्जुन म्हणतो, हे देवा, हे सर्व स्वकीय पाहून माझ्या मनात जो शोक निर्माण झाला आहे तो तुझ्या शब्दाशिवाय इतर कशानेही दूर होणार नाही। अर्जुन कबूल करतो की त्याचे दुःख आता कोणत्याही ऐहिक उपायाने बरे होणारे नाही, त्याला फक्त आध्यात्मिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। एक पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पद ही पाविदेल, परिमोह हा न फिटेल मानसींचा। या ओवींचा अर्थ असा होतो की कदाचित या युद्धाने मला संपूर्ण पृथ्वीचे राज्य मिळेल किंवा प्रत्यक्ष इंद्राचे पद प्राप्त होईल, तरीही माझ्या मनातील हा मोह आणि संभ्रम अजिबात दूर होणार नाही। येथे अर्जुन सांगतोय की सत्ता, संपत्ती किंवा स्वर्गाचे सुखही त्याच्या मनातील ही अस्वस्थता थांबवू शकत नाही, असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे। जैसी बीजे सर्वता आहाळली, तरी सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडली सिंचली आवडे तैसी। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। अर्जुन म्हणतो, हे देवा, ज्याप्रमाणे एखादे बीज पूर्णपणे भाजले गेले असेल तर ते कितीही चांगल्या जमिनीमध्ये पेरले आणि त्याला हवे तितके पाणी घातले तरीही त्याला अंकुर फुटत नाही। ज्ञानेश्वर माऊली या दृष्टांतातून सांगतात की ज्याचे मन शोकाने होरपळलेले आहे त्याला बाह्य सुखाच्या सिंचनाने आनंद मिळू शकत नाही। थोडक्यात सांगायचे तर अर्जुन श्रीकृष्णाला शरण जाऊन सांगतात की हे देवा, मला आता राज्याची किंवा भोगाची हाव उरलेली नाही। माझ्या मनाला जी जखम झाली आहे त्यावर तुझे शब्द हेच एकमेव औषध आहे। या ओव्यांचे सौंदर्य असे आहे की यात मानवी मनातील खोल नैराश्य आणि त्यावर केवळ ज्ञान हाच कसा उतारा असू शकतो हे माऊलींनी फार सुंदर पद्धतीने स्पष्ट केलेले आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती।